एका षटकाचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 11 रन चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये निलेश आणि मोहम्मद यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेल नंबर 2 साठी इन्व्हाइट केले गोलंदाज मंथन पाटील आपल्याला पाहायला मिळेल, अपकमिंग यंगस्टार आणि यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी मंथन पाटीलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम शीतलताई फायटर संघ. पहिलाच बॉल आखूड पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जसं टप्पा पडला बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं, अंगाचा वेध घेतला गेला आणि तर सन्माननीय श्रीकांतजी तळेगावकर आणि निशिकांतजी तळेगावकर आणि विश्वनाथजी पाटील या मान्यवरांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव बॉल कुठेतरी दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण सलग 2 बॉल निर्धाव आलेत. या मोमेंटला विमर नो बॉलचा इशारा आलाय. जी उंची होती त्या उंचीची मर्यादा ओलांडली बॉलर मंथन पाटीलने आणि नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळालाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. फ्रीडची संधी असेल फलंदाजाच्या खात्यामध्ये. जीवनामध्ये एखादी संधी ज्यावेळेस तुम्हाला मिळते त्या संधीचं ज्यावेळेस तुम्ही सोनं करता त्यावेळेस नवनवीन संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात. फ्रीडचा बॉल टायमिंग चांगलं होतं. डीपेक्षा कव्हरला फिल्डर तैनात नव्हता. फिल्डर भरपूर वेगाने धावेल चांगला प्रयत्न होत असताना दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या रनसाठी कॉल आणि या क्षणाला काय घडलंय, फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पहिला धक्का टीम कियान सुपर किंग या टीमला. तर येस, थँक्यू. सुमधुर संगीत आपण ऐकलं डी जे मास्टर यांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं आपल्या भारत देशामध्ये IPL आली त्यानंतर प्रत्येक स्टेडियममध्ये डी जे वाजत गेलं. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटची देखील क्रांती घडताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट जगताला देखील सुवर्ण दिवस आलेत आणि आपल्याला देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये डी जेच्या माध्यमातून संगीत ऐकायला मिळतं. गोलंदाज सज्ज होते मंथनचा हा बॉल लॉफ्ट केलाय डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. फिल्डर तैनात नव्हता. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आक्रमकतेचं रूप धारण करत असताना फलंदाज निलेशच्या बॅटमधून हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. जर सलग 3 चौकार मारले तर 2000 आणि सलग 3 षटकार मारले तर 3000 असं कॅश प्राईज आदरणीय वैभवदादा भोईर यांच्या माध्यमातून जाहीर झालंय. या क्षणाला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. ईट का जवाब पत्तर से या अगोदरच्या बॉलवर चौकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं मंथन पाटीलच्या माध्यमातून आणि दुसरा विकेट गमावलाय टीम कियान सुपर किंग या टीमला. हा दुसरा धक्का. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. आई तुझं देऊ
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश भोईर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही या ओव्हरमधील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. मंथन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. राऊंड द विकेट. मंथनचा हा बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर पाहायला मिळतोय, परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. अति घाई संकटात नाही असं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. या शेवटच्या बॉलवर एक चौकार आलाय भावेशच्या बॅटमधून आणि पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 11 रनच्या सरासरीने 22 रन आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 22 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच ऋषभ वॉरियर आणि वियांश फायटर दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल आणि जर इनिंग ब्रेकमध्ये एखादा कॅप्टन जर उपस्थित असेल, दुसऱ्या टीमचा कॅप्टन जर अनुपस्थित असेल आणि सेकंड इनिंगला जर सुरुवात झाली, जसा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडेल त्यानंतर उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी ऋतांश आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेट बरोबरच खुल्या गटातील अनेक स्पर्धांमध्ये आपल्या आक्रमकतेच्या खेळीच्या माध्यमातून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतांशू पाटील सध्याच्या घडीला प्रतिनिधित्व करतोय टीम शीतलताई फायटर या टीमचं. 22 रन आतापर्यंत झाल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कियान सुपर किंग या टीमला एक मोठा स्कोर उभारायचा आहे. या मॅचमध्ये फुलटॉस होता. बॅटच्या स्लाईसचा वेध घेतल्यानंतर चेंडू चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 23 रन 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होते. फुलटॉस होता, परंतु या क्षणाला झेलची संधी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये टिपलाय हा झेल ऋतांशू पाटीलने आणि तिसरा विकेट गमावलाय. कियान सुपर किंग या टीमला हा तिसरा धक्का.
वेलकम संदेश दादा पाटील आपलं देखील सतीश दादा पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर सतीश दादा पाटील यांचा सन्मान ओमकार भाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 25 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय आणि 8च्या 8 संघांना मी एक विशेष सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की समजा आता ही पहिली मॅच चालू आहे. दुसरी मॅच ज्या दोन टीमच्या आहेत त्यांनी जशी या मॅचची पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. एखादा टीमचा कॅप्टन जर उपस्थित असेल आणि दुसऱ्या टीमचा कॅप्टन जर उपस्थित नसेल तर जसा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडेल ना त्यानंतर उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल आणि जो कर्णधार या ठिकाणी टॉस जिंकेल त्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपला निर्णय त्यावेळेसच आपण सांगावा. अठ्ठावीस 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचा अंतिम बॉल परंतु या क्षणाला विकेट किपर देखील बीट होतोय. एक धाव मात्र ऍड होते. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. स्पेल नंबर 4 आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आर्यन नामक गोलंदाजाला देखील या ठिकाणी इन्व्हाइट केले. पहिला बॉल थोडंसं प्रभावित केलं फलंदाजाला परंतु 22च्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. 30 रन आतापर्यंत होतात. 30 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आक्रमण केलंय. समोरच्या दिशेने उडवलाय. रन मिळतील 6. संदेश भोईर यांना एक मोठा स्कोर उभारायचा आहे आणि त्यासाठी इन ऍक्शन मोड मध्ये ते पाहायला मिळत आहेत. हा षटकार
लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. फुलटॉस होता. लॉफ्ट केल्यानंतर फिल्डर थोडासा फंबल होताना पाहायला मिळालाय. फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिले तर 43 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर नंबर तर माफ करा 2 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 11 रनच्या सरासरीने 44 रन होताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये देखील 22 रन आपण पाहिले आणि त्यानंतर शेवटच्या 2 षटकांमध्ये देखील 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला शेवटचं षटक गोलंदाजीच्या मार्कवर आदरणीय रोहिदासजी भगत साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. लॉफ्ट केला. टायमिंग जरूर चांगलं होतं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या आणि रोहिदासजी भगत साहेब यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे तिन्ही ऑफिशियल पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. पिंट्या दादा कुंभार, रोशनजी कोई आणि संदीप ठाकूर आमचे तिन्ही ऑफिशियल पंच. परंतु या क्षणाला धावा आम्हाला जमवायच्या आहेत आणि त्यासाठी हा बडा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना गोलंदाज सज्ज होतोय. या मोमेंटला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय? पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. प्रथमेश
54 रन 53 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला टायमिंग जरूर चांगलं होतं. एकच सिंगल ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 54. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगला आहे. प्रयत्न तेवढाच चांगला केला होता फिल्डरने, परंतु या क्षणाला टीमची धावसंख्या 56 आणि 57 रनचं टार्गेट. तर चला टीम ऋषभ वॉरियर आणि वियांश फायटर्स. तर आमच्यापर्यंत वियांश फायटर्स टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. ऋषभ वॉरियर या टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी या. चला ऋषभ वॉरियर
पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. या क्षणाला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. पकडलाय हा झेल आणि विकेट क्रमांक पहिला ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला आणि जसा ऋतांशू बाद झाला आणि त्यानंतर एक वेगळा आनंद या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. टीम कियान सुपर किंग या टीमला कुठेतरी थोडंसं स्मित हास्य प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. कारण एक महत्त्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त केला आहे. त्यानंतर एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी ओमकार दादा यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आदरणीय लहू म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर लहूजी म्हात्रे यांचा सन्मान होताना पाहायला मिळतोय. आदरणीय महेंद्रजी भोईर साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि महेंद्रजी भोईर साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. टीमची धावसंख्या 13 रन. पहिल्या षटकामध्ये 13 धावा प्रेमने खर्च केला. एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगला आहे. समोरच्या दिशेने फटका केलाय. चेंडू चाललाय 4 रनसाठी. हा येतोय चौकार. रन मिळतील 4. एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली ना तर आतापर्यंत रन आपल्याला पाहायला मिळतात 18 रन. धावा धावफलकावर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. टायमिंग चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत रन मिळतील 4. हा येतोय चौकार. नंतर एकच रन ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन.
23. या क्षणाला पंचांकडे अपील केली, परंतु पंचांनी अपील फेटाळली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन, 57 धावांचं लक्ष. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. चेंडू जाईल फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन रन मिळतील 6. हा षटकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण जर आपण पाहिलं तर 18 मध्ये करायचे आहेत. 18 मध्ये 26 ची आवश्यकता. शेवटचे 18 बॉलांनी 26 रनची आवश्यकता. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम कियान सुपर किंग संघ. किशोरचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर वेलकम षटकार पाहायला मिळतोय. सामना खुला केलाय. 17 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. षटकार. आणि आता मात्र 20 रनची आवश्यकता.
समीकरण बदलले. नवीन फलंदाज मंथन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 15 मध्ये 20 करायचे आहेत. जसा जसा निर्धाव स्वरूपाचा बॉल येतोय तसा तसा या मॅचमध्ये एक नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. मंथनसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय मंथनने. एकच सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण होते. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. 14 मध्ये 19 करायचे आहेत. हे 2 बॉल देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत या मॅचमध्ये. जर या 2 बॉलमध्ये एखादा षटकार किंवा एखादा चौकार आला तर या मॅचमध्ये कुठेतरी कलाटणी मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकते. टीम शीतलताई फायटर या टीमला 14 बॉलमध्ये 19 करायच्यात. दबाव वाढलाय. दोन्ही टीमचा विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत. अतोनात प्रयत्न चालू असताना स्विच हिट केलाय. वेट अँड वॉच ही भूमिका वापरत असताना हा स्विच हिट मात्र खऱ्या अर्थाने सुपर हिट करेल. या फलंदाजाला रन मिळतील 6 आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात उमेश यांच्या बॅटमधून येतो हा दमदार स्ट्रोक. सामन्याचे चित्र बदलून गेलं. शेवटचे 13 बॉल आणि आता मात्र 13 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतो आदरणीय सदानंदजी गरज साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला स्टंपिंगची संधी गमावल्यानंतर रनआउटची संधी आहे. बॅकअपसाठी फिल्डर नव्हता ही बाब ओळखली बॉलरने आणि त्यामुळेच की काय फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. शेवटचे 12 बॉल आणि आता मात्र 12 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 रन करायचे आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन चालू करा. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगलं होतं. एक सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. 11 मध्ये आता मात्र 10 पूर्ण करावे लागतील. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला फलंदाज होतोय बाद. एक महत्वाचा विकेट गमावलाय शीतलताई फायटर या टीमला. हा दुसरा धक्का.
अप्रतिम चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी केली जाते या क्षणाला सध्याच्या घडीला बॉलरच्या माध्यमातून. तर चला 6 मध्ये 7 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहतोय बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 ओमकारजी भोईर आणि मंथन पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. गेले अनेक दिवस या स्पर्धेसाठी भरपूर चांगली मेहनत या दोन्ही मित्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कारण जे स्वप्न त्यांनी पाहिलं ही स्पर्धा साकार करण्याची संपूर्ण गावाला एकत्रित केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गावातील अनेक नवीन युवा खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा कौशल्याचा उपयोग चांगला व्हावा हे धीरे डोळ्यासमोर ठेवून एक चांगली स्पर्धा उद्यास त्यांच्या माध्यमातून आणली गेली. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या रनसाठी कॉल आणि जिथे फक्त आणि फक्त एकच रन होती ना तिथे मात्र धावा खर्च केल्या गेल्यात, परंतु त्यामधून एक रन शॉर्ट असेल. फक्त 2च धावा या ठिकाणी ॲड केल्या जातील. 5 बॉलमध्ये आता मात्र 5 रनची आवश्यकता आहे.
तर सन्माननीय सुरेशजी भोईर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपलं देखील सहर्ष स्वागत. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला, डी पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर एक सिंगल कंप्लीट होते. सेकंड रनसाठी कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी हा कॉल, फेकी गचाय झाली, त्याचा पुरेपूर फायदा घेतला या दोन्ही फलंदाजांनी. 3 धावा मात्र कंप्लीट केल्या आणि या सामन्यामध्ये कलाटणी मिळाली. वरच्या सौमध्ये पुन्हा एकदा आलाय शीतलताई फायटर्स. आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये आता मात्र 2 रनची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावं लागेल. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन चालू करा. हलक्याताने दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये आता मात्र 1 रनची आवश्यकता. हलक्याताने दिशा देण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत आणि जो बिग बॅश प्रीमियर लीग 2025 जोगाव धमाका या स्पर्धेतील पहिली मॅच जिंकली शीतलताई फायटर्स या टीमने. अभिनंदन टीम. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच